बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील सर लिखित कथा बेरकी. ऐन उन्हाळ्याचे दिवस. शिवारातल्या विहिरी आटू लागलेल्या. पाण्यानं तळ गाठलेला. शिवारात ठिकठिकाणी कडव्याच्या मांडवात वस्त्या पडलेल्या. दिवसभराच्या उन्हात शेतावर राबणाऱ्या त्या वस्त्या रात्र होताच थंड व्हायच्या. अंधाराचं शिवारात सगळं कसं सामसूम व्हायचं. याचाच फायदा गावातल्या भुरट्या चोरांनी घेतला. शिवारात बारीक मोठ्या चोऱ्या सुरू झाल्या. कोणाच्या विहिरीवरचे पंप गेले, कोणाच्या केबल, कोणाचे स्टार्टर, कोणाचा बैल, कोणाची म्हैस, अशी रोजची एक बातमी गावभर व्हायची. जवळच्या सोनपूर पोलीस ठाण्यात फक्त चोरीच्या नोंदीच व्हायच्या. तपास शून्य. त्यातून फिर्यादीनं नेट लावलाच तर पोलीस गावात हेलपाट घालायचं. पंचनाम्याचं नाटक रंगायचं. दिवसभर अवतीभोवतीच्या वस्तीवाल्यांना शिव्या हसडायच्या आणि फिर्यादीच्या घरात अंडी मटणाची पार्टी झोडून ढेकर देत जाता जाता म्हणायचे, काही काळजी करू नका, 1-2 दिवसात मुद्देमाला सह आरोपीला हात घालतो. असं त्या मालकाच्या समाधानासाठी बोलायचं व काकेत तपासाची फाईल मारून चालायला लागायचं. पण पाठ फिरवून गेलेले पोलीस पुन्हा गावाकडे फिरकत नव्हते आणि तपास फाईल बंद व्हायचा. पोलीस ठाण्यात हेलपाटे घालून घालून फिर्यादीच दमायचा आणि झाली एवढी अक्कल रगड झाली, पोलीस स्टेशनची पायरी नको, असं म्हणून तोंडाला कुलूप ठोकायचा. अशातच गावात जोराचं पार्टिशन सुरू झालं. गाव गुंडीचं राजकारण खेळणाऱ्या दोन्ही पार्ट्या एकमेकावर सदैव डूक धरून बसलेल्या. दोन्ही पार्ट्यांची माणसं एकमेकांच्यावर संशय धरायची. नुसत्याच झालेल्या ग्रामपंचायतीच्या इलेक्शनमधूनच चोऱ्या चालू आहेत अशी लोकांची धारणा झाली होती. त्यामुळं दोन्ही पार्ट्या एकमेकावर चिडूनच होत्या. सरपंच दौलतीच्या सोप्याला तर सकाळ संध्याकाळ पार्टीच्या मुख्य माणसांची बैठक रंगलेली असायची. बैठकभर पानांचं चर्वण चालू असायचं. पुढच्या अंगणात रंगीत तांबड्या पिचकाऱ्या टाकून चर्चा भरात यायची. मग गंभीरपणे शिवारात चालणाऱ्या चोऱ्यांची चर्चा व्हायची. आपल्या काळ्या भोर मिशांना पीळ देऊन सरपंच दौलती म्हणायचा, अरे चोर बाहेरचा कशाला येतोय, चोर हितलाच आहे. अगदी बरोबर आहे सरपंच, असं म्हणून कोणीतरी हळू सरपंचाच्या कानाला लागून आपल्या विरोधी पार्टीतल्या माणसाचं नाव घ्यायचा. त्यावर खदखदून हसत न पटल्यासारखं सरपंच म्हणायचा, तेजा त्या शेरपडाचं नाव घेतलंच बाई, तेर काय चोरी करतय, ते नुसतं बोलण्याची बडाई आणि चिलटाची लढाई आहे. असं बोलून सरपंचच त्या विषयाला बगल द्यायचा. या कानानं ऐकून त्या कानानं सोडायचा. गावकीची नुसती फुकटच्या पाकट येणारी झंगटं त्याला नको होती. म्हणूनच तो बेरकीपणाला लांबड न लावता विषय थांबवायचा. पण एक दिवस सरपंचाला लक्ष घालणंच भाग पडलं. कारण एक रात्री लक्ष्मण मान्याच्या विहिरीवरच चोरी झाली. गेल्या वर्षीच लक्ष्मणानं विहिरीवर नवीन मोटार आणि पंप बसवलेलं. स्टार्टर केबलांचं ते सगळं साहित्य चोरीत गेलं. नवी कोरी मोटार आणि पंप गेला. सकाळी सकाळी लक्षूचा भाऊ श्यामा वस्तीवरनं धापा टाकीतच पळतच गावाकडे आला. घराच्या उंबऱ्यात येऊन आवंडा गिळत तो कसा बसा लक्ष्मणाला म्हणाला, दादा लई वंगाळ झालं, आपल्या हिरीवरली मोटार आणि पंप चोरला गेलं. काय म्हणतोस, आपली चोरी झाली? असं म्हणून लक्ष्मण श्यामाच्या तोंडाकडे एकटक बघू लागला. त्याला ते पटलेच ना, म्हणून पुन्हा त्यानं विचारलं, आपल्या हिरीवली? वय, आपल्याच हिरीवली मोटार नेली हा. श्यामा खाली मान घालूनच बोलला. तसा लक्ष्मणाच्या डोक्यात भडका झाला.
त्याला आपलंच घर आपल्याच डोसक्यावर ढासळतंय असं वाटलं. कारण आपली चोरी झाली हा त्याला आपला अपमान वाटला. कारण सरपंचाच्या पार्टीतला तो एक मानाचा माणूस. सरपंचाबरोबरच गावातलं गोरगरीब त्याला पण रामराम घालीत होतं. त्यामुळंच त्याचा स्वाभिमान डिवचला गेला. त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. आपल्याच घराच्या सोप्यात दात ओठ खात तो पाय आपटू लागला. रागानं लाल बुंद झाला. चवताळलेल्या वाघरासारखा गुरकत तो श्यामाला म्हणाला, शेम्या, ह्यो आपला अपमान आहे, अपमान. माझ्या हेरीवली चोरी करणारी अवलाद अजून जन्मायची आहे. तू काहीतरी सांगू नकोस, मला हे पटत नाही. होय दादा, म्या खोटं सांगत नाही. हिरीवरलं सगळं कनेक्शन चोरानं तोडून टाकलंय. तिथं काय सुद्धा ठेवलेलं नाही, असं आगतिकतेनं श्यामा बोलला. त्यावर जास्तीच खवळून लक्ष्मण म्हणाला, अरे मग गांडूळ आगत मला कशाला सांगायलास? मग काय करू? चोर हुडकून मुर्दा पाडायचा होतास त्याचा. हात हलवीत मोकळ्यात कशाला आलास? होय, पण चोर का तिथंच बसलाय होई? श्यामा पण चिडून बोलला. तेव्हा पुन्हा लक्ष्मण रागानं म्हणाला, तो तुझ्या मला सांगायला गावाकडे येण्यापरीस तो त्या चोराचा माग काढायचा होतास. पण माग गावायचा कसा? इथंच तुमची बुद्धी कुजली बघा, असं लक्ष्मण बोलला. लक्ष्मणाच्या वटवटीनं श्यामा गप्प झाला. मग सोप्याला एरझाऱ्या घालता घालता लक्ष्मण आपल्याच विचारात असल्यासारखा म्हणाला, चोर काय खांद्यावरनं मोटार नेत नाही. त्यानं बैलगाडी आणली असेलच की. त्या बैलगाडीच्या चाकुऱ्या रानातल्या मातीत उठल्या असणारच की. त्योच चोरानं सोडलेला माग म्हणायचा. त्या मागावरनं चोर घावणार आहे. कळलं का श्याम्या? त्यावर श्यामा पण चिडल्यागत करून म्हणाला, मला काय समजत नव्हतं. म्या सगळ्या हेरीभोवतीनं हिंडलो, पण मला चाकुरीचा माग कुठंच दिसला नाही. मग पांदेच्या बाजूला बघायचा होतास? नाही बघितला. कसं बघशील? सगळं आयतं मिळतंय ना. मग तेवढ्यात भावाभावांचा चाललेला हा वाद ऐकून आतल्या चौकटीत उभी असलेली म्हातारी लगबगीनं बाहेर येत लक्ष्मणला म्हणाली, मगा धरणं ऐकतोय का उगाच भावावर पिसाळतो यास? नेणाऱ्यानं मोटार नेली, त्याला हे न काय करावं? काय करायचं ते म्या बघून घेतो आता. तुमचा लई शहाणपणा चालवू नका असा. यात बायकांचं काम नाही, असं उलट लक्ष्मणच म्हातारीवर खेकसला. यावर बघ बाबा, तुला कळलं तसं कर, असं म्हणून श्यामाला घेऊन म्हातारी आत निघाली. तसं घरात जाणाऱ्या श्यामाकडे डोळं वटारून लक्ष्मण म्हणाला, श्याम्या, काय? तोंडाला कुलूप घालायचं. आपली चोरी झाल्याची वाच्यता कुठं करायची नाही. ह्यो माझ्या अब्रूचा सवाल आहे. पुढं काय करायचं ते म्या बघून घेतो. चोर आबाळात आला नाही, असं बडबडून लक्ष्मण पुन्हा सोप्याला एरझारा घालू लागला. आता उन्ह चढू लागली. जेवणा वेळ झाली. म्हातारी सोप्यात उभ्या असलेल्या लक्ष्मणाला म्हणाली, जेवून घे, जेवण झालंय. मला भूक नाही ती. तुमची तुम्ही जेवून घ्या. चोराचा तपास लागल्या बिगार मला भाकरी गोड लागायची नाही, असं म्हणून स्वतःच्या विचारातच लक्ष्मण ज्योत्याकडे वळला. त्यानं ज्योत्यावरचं पायतान पायात घातलं. एका हातात धोत्राचा सोगा उचलून धरला आणि म्हातारीकडे न बघता त्यानं घराबाहेर पाऊल टाकलं. रागाच्या भरातच लक्ष्मण रानाकडे चालू लागला. त्याला झपाट्यानं चाललेला बघून वाटलंच एक दोघा जणांनी विचारलं, काय धनिये, लई गडबड दिसती आज. कुठं चाललं सा? भन, तुम्ही कुठलंच आहे का? असं तोंडातल्या तोंडात पुटपुटत लक्ष्मण म्हणाला, येतो जरा शेतावन, असं म्हणून पुन्हा गती घेताना पाठीमागं फिरून तो म्हणाला, काय करायची यासनी असली माप कुणा ठाव? कशाला फुकटच्या चौकशा पाहिजे? असे अडथळे पार करीत लक्ष्मण आपल्या रानातल्या विहिरीवर आला.
मोकळ्या विहिरीकडे संशयानं पाहत त्यानं विहिरीभोवती 2 चकरा मारल्या. मोटार पंपाशिवाय ती विहीर त्याला कशीशीच वाटली. चोरानं विहिरीवर काहीच ठेवलं नव्हतं. ते सगळं बघूनच लक्ष्मणचं डोकं गरगरलं. चोराला खावं की गिळावं असं त्याला वाटलं. त्यानं विहिरीभोवतीचं रान तपासलं, पण बैलगाडीच्या चाकुरीचा माग कुठंच दिसत नव्हता. विहिरीभोवतीनं चक्कर टाकून उसाकडेनं गेलेल्या बांधावरच्या पायवाटेवरून लक्ष्मण खालच्या पांदीकडे आला. उसा पलीकडच्या मोकळ्या रानात मात्र त्याची नजर काही गवसल्यासारखी चमकली, कारण त्याच्या नजरेसमोरच्याच काळ्या भोर रानात बैलगाडीच्या 2 चाकोऱ्या उमटल्या होत्या. त्या चाकोऱ्या बघूनच त्याला चोर गवसल्याचा आनंद झाला. बघता बघता लक्ष्मण मातीत उठल्या चाकोऱ्या धरून त्या मागावरून चालू लागला. त्या चाकोऱ्या पलीकडच्या खोलगट पांदीत उतरल्या होत्या. तो माग धरूनच लक्ष्मण पण पांदीत उतरला. पानंदीत उतरताच त्याची झोप उडाली. पानंदीतल्या मातीवर बैलगाडीच्या अनेक आऱ्या गेलेल्या चाकोऱ्या दिसत होत्या. त्यातच रानातून पांदीत उतरली चाकोरी जाऊन मिसळलेली होती. आता काय करावं असा विचार करीतच क्षणभर लक्ष्मण जाग्यावरच थांबला. काही सुचल्यासारखं करून पानंद धरून खालच्या बाजूला चालायला लागला. चालता चालता एका वळणावर जमीन निरखीत थांबला. त्याच्या पुढ्यातूनच 2 चाकोऱ्या पानंद सोडून उजव्या बाजूच्या रानात वळल्या होत्या. लक्ष्मणला काहीतरी चीज झाल्यागत वाटलं. तो चाकोरी धरूनच उजव्या अंगाला वळला. मागाच्या चाकोऱ्या धरून चालणारा लक्ष्मण बाबू कदमाच्या वस्तीवर आला. बाबूच्या मांडवापुढं त्याची मोकळी बैलगाडी लाकडी घोड्यावर उभी होती. समोरच्या मांडवात बाबूची बैल रवंत करीत बसलेली. मांडवा शेजारच्या छपरापुढं बाबूचा कानडा गडी व्यंक्या तळहातावर तंबाखूची चिमूट मुळत शांतपणे बसलेला. लक्ष्मणला बघून तो उठून उभा राहिला. तळहातावरची तंबाखूची गोळी दाढेखाली ढकलून पुढे येत हात जोडून तो म्हणाला, राम राम पाटील. अरे पाटील नव म्या, मान्या म्हण मान्या. पाटील कांद्याच्या मुळी गणिक झाल्या ती, असं लक्ष्मण झिटीनं बोलला. त्यावर न समजल्यासारखं करून व्यंक्या म्हणाला, होय जी धनी, म्हणून मला बी वाटलं तुम्ही पाटीलच हायसा. त्यावर गड्याच्या डोळ्यांना डोळे भिडवून लक्ष्मण बोलला, माझं नाव तुला कशाला पाहिजे? पहिल्यांदा सांग, तुझा मालक कुठं आहे? मालक गावाला गेल्या ती. कोणत्या गावाला रे? काय जिठावं नाही. आत्ता ह्याच्यावनं रात्रीच गाव गाठलं म्हण की. नाही जी, दिवस उगवताना गेली आत. काय काम काढलं सा? एक विचारायचं होतं रे. काय ते सांगा की, म्या सांगेन मालकाला. त्यावर कपाळाला आट्या पाडीत लक्ष्मणनं विचारलं, रात्री तुझी बैलगाडी वस्तीवर होती का? या लक्ष्मणाच्या प्रश्नानं गडी बावचाळ्यासारखा झाला. बोलला, मला काय बी ठावं नाही. रात्री म्या वस्तीवर नव्हतो, मालक वस्तीला होतं. तिनेच मला गावाकडे पाठवलं होतं. असं वय? तरी मला वाटलंच माझा माग चुकायचा नाही, असं लक्ष्मण पुटपुटला. तेव्हा गड्यानं विचारलं, कसला माग म्हणता जी? तू गप्प बस रे, लई लांबड लावू नकोस. त्याला येऊन देत, म्याच बघून घेतो ते. आता त्याचा आणि माझा सामना होईल, असं रागानं बडबडतच लक्ष्मण बाबू कदमाच्या छपरात शिरला. त्यानं छपराचा कोपरानं कोपरा धुंडाळा. छपरामागं जाऊन तिथं लावलेली पाल्याची गंजी उलती पालती केली. काय झालंय ते गड्याला पण कळना. तो गपगुमान बघतच राहिला. तसाच लक्ष्मण बाजूच्या उसाच्या फळात शिरला आणि काही वेळातच पायापटीत बाहेर आला. झिटीनंच त्यानं बाबूच्या गड्याला विचारलं, तुझा मालक कवा येणार आहे रे? येईल की सांच्याला. आज वस्तीला तो आहे का? होय, तेच आज बी वस्तीला येतो म्हणाल्यात, असं गडी बोलला. त्यावर बरं बरं असं म्हणून लक्ष्मण आला तसाच निघून गेला. तो दिवस सरला. शिवार अंधारून आलं. रात्र पळापळानं वाढू लागली.
गावाकडून जेवून ढेकर देत आलेला बाबू छपरात वाकून शिरताना आपल्या गड्याला म्हणाला, जातोच ना हो गावाकडं? होय जी, जातो की, असं म्हणत गडी जागचा उठला. उठतानाच आठवल्यासारखं करून बाबूला म्हणाला, सकाळी त्यो मान्या आला होता तुम्हाकडे. कोण र मान्या? असं म्हणून बाबू एकदम गंभीर झाला. छपरातल्या दिव्याच्या उजेडात त्यानं एकटक गड्याच्या तोंडाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले. ते निहाळच गडी म्हणाला, नाव ठावं नाही, पण मी मान्या आहे असं त्योच म्हणाला. कशाला आलता? काय ठावं, पण त्यो आपल्या वस्तीवर कशाचा तरी हुडका काढीत होता. लई उशीर त्यानं सपरात आत बाहेर हुडकलं आणि जाताना म्हणाला, काय म्हणाला? म्हणाला, तुझ्या मालकाला माझं म्या बघून घेतो. हा, खरं म्हणतोस? म्या खोटं कशाला सांगू, असं गडी बोलला. त्यावर बाबू पुरता गडबडला. न सुचल्यासारखं गड्याला म्हणाला, तू जा गावाकडे. ह्यातलं कुणाला काय बोलू नगस, त्याला मी समर्थ आहे. बरं, म्हणून गडीही छपरातून बाहेर पडला आणि बाहेरच्या अंधारात दिसेनासा झाला. गडी गेला आणि छपराच्या तोंडाला 2 कुऱ्हाडी नाचल्या. यमासारखी लक्ष्मण आणि श्यामा छपरात घुसली. लक्ष्मणानं डरकाळी फोडली, बाब्या, बऱ्या बोलानं मोटार दे, नाहीतर तुझं बरं व्हायचं नाही. अचानक झालेल्या आक्रमणानं बाबू भेचरून गेला. त्याच्या तोंडातून शब्दच फुटे ना. तो जाग्यावरच थरथरू लागला. पण आता गांगरून उपयोग नाही हे ओळखून तो अवसान एकवटून म्हणाला, काय डोसकी फिरली काय तुमची? कुणाची मोटार? काय भानगडाई? तुला सगळं माहिती आहे, उगच स्वांग पांघरू नकोस, असं पुन्हा लक्ष्मण कडाडला. त्यावर आपलाही आवाज चढवीत बाबू म्हणाला, काय हाय ते सरळ बोल. तू रात्री माझी मोटार आणि पंप चोरलायस, बऱ्यापणानं द्यायची हाय का नाही ते एकच सांग. लक्ष्मणानं पुन्हा सवाल केला. पण म्या चोरलीच नाही तर कुठली देऊ, असं बाबूही ठासून बोलला. लक्ष्मण पुढे होत म्हणाला, होय का नाही ते एकच सांग, बाकीची लांबड ऐकायला मी आलो नाही. नाही म्हणालो तर काय करणार आहेस? तुला सांगू का काय करणार आहे? सांगू, असं म्हणून लक्ष्मणानं हातातली कुऱ्हाड उलटी करून बाबूला हाणली. तसा श्याम्या पण पुढे झाला. त्यानंही आपल्या हातातली कुऱ्हाड उलटी करून बाबूवर चालवली. बाबूचं डोकं फुटलं. त्याच्या अंगावरचा सदरा रक्तानं भिजला. तरी पण त्याच्या अंगावर सपासप कुऱ्हाडी पडल्या. बाबूनं ठो ठो बोंब मारली. ती बोंब ऐकून शेजारच्या वस्तीवरचा हनुमा खोत धावतच बाबूच्या छपरात आला. तो बाबूच्या अंगावर पडला. त्यानं लक्ष्मणाला हात जोडलं. मग कुऱ्हाडी थांबल्या. रक्तबंबाळ बाबू जमिनीवर बसला. त्याच्याकडे बघून लक्ष्मण म्हणाला, तुला अजून बी सांगतोय, बऱ्या बोलानं मोटार दे, नाहीतर जगायचा नाहीस. असं म्हणून श्यामासह तो निघून गेला. दुसरा दिवस उजाडायला गावात पोलीस पार्टी हजर. रात्रीच जाऊन बाबूने फिर्याद दिली होती. त्यात बाबू पडला सरपंचाच्या विरोधी पार्टीचा आणि लक्ष्मण सरपंचाच्या बाजूचा. त्यामुळं भांडणाला पण रंग चढला. गाव तंग झालं. दोन्ही बाजूने माणसं चावडीत फौजदारापुढे जमली. एकमेकांविरुद्ध बाचाबाची झाली. मोटार चोरीचा आळ बाबूने फेटाळून लावला. तरीही सरपंचाच्या मध्यस्थीने बाबूवर लक्ष्मणाची फिर्याद फौजदारानं नोंदवून घेतली. दोघांनाही फौजदारानं सोनपूर पोलीस ठाण्यात बोलावणं केलं. दोघांनाही एकमेकांच्या केसेसचं भ्या घातलं. दोन्ही बाजूनं पैसे काढलं आणि ते भांडण फाईल करून तसं धुपट ठेवलं. 8 दिवसानं पुन्हा एक वेळ लक्ष्मणची आणि बाबूची रस्त्यावरच समोरासमोर गाठ पडली. दोघांची एकमेकांना शिवीगाळ झाली. त्यातून धराधरी झाली. रस्त्यावरची 4 बगी माणसं मध्ये पडली. त्यांनी भांडण सोडवलं. ती वार्ता सरपंच दौलतीच्या कानावर गेली. शेवटी गावातली 4 वयस्कर माणसं सरपंचाला म्हणाली,
सरपंच साहेब, लक्षाच्या आणि बाब्याच्या भांडणातून गावालाच आग लागायची. काय चांगलं घडलं असं वाटत नाही. हे दोन गडी दोन पार्टीचं लागलं. त्यामुळं आज ना उद्या दोन्ही पार्ट्यासनी ह्यात उतरावंच लागणार आहे. तर आता काय बी करून हे भांडण मिटलंच पाहिजे आहे. या वयस्करांच्या सल्ल्यानंतर सरपंचानं भांडण मिटवायचंच मनावर घेतलं. त्याच रात्री त्यानं लक्ष्मणला आपल्या वाड्यावर बोलवून घेतलं. त्याला माडीवरच्या बैठकीत नेलं. चहा पाणी दिलं. पान सुपारी झाली. मग विषयाला हात घाली सरपंच म्हणाला, नव लक्ष्मण, बाबूनं तुझी मोटार चोरली या हे तर खरं का? तसा ताडकन लक्ष्मण बोलला, सरपंच, मोटार त्यानं चोरली या. सगळा पुरावा बघितला तवा त्याचं नाव घेतलंय मी खोटाळ कशासाठी येऊ? असं आहे म्हणतर. असं म्हणून सरपंचानं एक उसासा टाकला. मग बेरकीपणानं म्हणाला, हे बघ लक्ष्मण, तुझा भांडून ह्यात काय फायदा होणार नाही. पोलीस खात्याचं काम कसं असतंय ते तू बघितलंच आहेस. ते तुला सांगायला नको. म्हणून मी म्हणतो, हे भांडण मिटवून घेतलं तर काय होईल? पण मिटायचं कसं? त्यानं मोटर दिल्या बिगार हे भांडण मिटायचं नाही. असा लक्ष्मणनं आपला ठाम निर्णय सांगितला. त्यावर सरपंच म्हणाला, नाही पण मी म्हणतो, चोरणाऱ्यानं मोटार अजून ठेवली असेल काही? नाही की. म्हणून मी म्हणतो तसं केलं तर कसं? मी जरा ह्या प्रकरणाची खोलात जाऊन चौकशी करतो. आणि जर का बाबूनं मोटार चोरली असेलच तर त्याला तुझं पैसे द्यायला लावतो. सगळीच मोटार जाण्यापेक्षा काहीतरी तुझ्या पदरात पडल्यागत होईल आणि भांडण पण कायमचं मिटल. कसं? सरपंचाच्या या बोलाने लक्ष्मणला आधार लागल्यासारखं झालं. बुडत्याला काडीचा आधार मिळावा तसं वाटलं, कारण त्या कोरड्या भांडणाला तो पण कावला होता. पोलीस चौकशीला जावं तर 5-10 रुपयाला तेलाच फाळ लागायचा. असा सगळा विचार करून लक्ष्मण म्हणाला, सरपंच, तुम्ही म्हणताय असं होईत असेल तर भांडण मिटवायची माझी बी तयारी आहे. विचार केल्यागत करून डोळं बारीक करून सरपंच म्हणाला, पण लक्ष्मण, ह्यात बी एक अडचण आहे. ती कसली? असं लक्ष्मणनं शंकेनं विचारलं. तसं सरपंच म्हणाला, तो मोटार घेऊन किती दिवस झालं? झाली 4 वर्ष. त्यावेळेला केवढ्याला घेतली होतीस? 7,000ला. म्हणजे आता त्या मोटारीची किंमत 3,000 म्हण की. ते कसं? असं लक्ष्मणनं आश्चर्यानं विचारलं. तसं मंद हसून सरपंच म्हणाला, अरे ती आता जुनी झाली का नाही सांग. आणि बाबूनं बी ती मोटार 3,000च्या आसपासच विकली असणार आहे. त्यानं ती मोटार जेवढ्याला विकली असेल तेवढंच पैसे तो तुला देणार. तेव्हा लक्ष्मण गप्पच झाला. त्याला सरपंचाचा तिळाच कळेनासा झाला. लक्ष्मण गप्प झाला. तसं सरपंचच पुन्हा म्हणाला, भांडण मिटवाय माझा काही जोर नाही. शेवटला तू माझ्याच पार्टीचा. त्या कारणानं मला तुझीच बाजू धरायला लागणार आहे. पण मला जे वाटलं ते मी बोललो. पैसे घ्यायचं का नाही ते तूच ठरवू. तेव्हा झटकन लक्ष्मण बोलला, छा, तुमच्या विचाराच्या बाहेर म्या नाही. तुम्हाला योग्य वाटेल तसं करा. तो 3 देत असेल तर 3,000 घ्या. पण जरा नेटानं जादा देतोय का बघा. ते बघू रे. पण पहिल्यांदा मिटवायचं का नाही ते तरी कळू दे. मिटवायचं ठरलं. सरपंच म्हणाला, तू आता जा घरला. मी बाबूला बोलावून घेतो. तो काय म्हणतोय बघून सकाळी तुला सांगतो मी. बघा काय पण करून मिटवाच. असं म्हणून लक्ष्मण उठला आणि वाड्याबाहेर पडला. सरपंचानं लगेच आपल्या गाड्याला हाक दिली आणि बाबूला बोलावून पाठवलं. नाही होय करीत बाबू कसा तरी सरपंचाच्या वाड्यावर आला. धडधड त्या काळजानं त्यानं वाड्यात पाऊल घातलं. पण सरपंचानं पुढं होऊन अगदी अदबीनं त्याला बैठकीवर नेलं. त्याला चहा पाणी दिलं. मग विषयाला सुरुवात करून तो म्हणाला, बाबूराव,
तुमचं आणि लक्ष्याचं भांडण चालू आहे, त्यात आम्ही कुठं पडलोय? नाही, तरी पण त्या भांडणापायीच आज तुम्हासनी बोलवलंय. हे भांडण मिटावं म्हणून नाही, तर तुम्हासनी सावध करावं म्हणून. बाबू सरपंचाच्या तोंडाकडे आ वासून बघत राहिला. त्याला सरपंचाचं बोलणंच कळेना. त्यावर सरपंच पुन्हा म्हणाला, बाबूराव, लक्या आमच्या पार्टीचा असला तरी तो आमच्या पायातला काटा आहे. त्यो लई वस्ताद आहे. तो लांबवर DSP साहेबांपर्यंत पोचला आहे. आज सकाळी सोनपूरचा फौजदार म्हणत होता, तुमच्यावर आज मध्यानीला धाड पडणार आहे. DSP साहेबांचाच तसा जोरा आहे. देवाशपथ तुम्हाला खरं ते सांगितलं मी. सरपंचाचं भाषण ऐकून बाबूला धडकी बसल्यासारखं झालं. तो जाग्यावरच गारठून गेल्यासारखा झाला. तसं सरपंच म्हणाला, बघा बाबूराव, माल गावला तर विनाकारणी तुमच्या आबरूचं धिंडवळं निघतील आणि वर कायमचा चोर म्हणून शिक्का पडायचा. पोलिसांचा मार तुम्हासनी माहीत आहेच. त्या मारामारानंच ते नसल्याला बी कबूल करायला लावत्या ती. मी आपलं तुम्हासनी सावध केलंय. काय करायचं ते तुम्ही ठरवा. त्या सरपंचाच्या बोलण्यावर बाबूला घाम फुटला. त्याला शब्दच फुटेना. त्यातूनही तो चाचरत चाचरत म्हणाला, पाटील, आता तुम्हीच काहीतरी मार्ग काढा. वय, मी गरीब काय करू? सरपंचाला बळ आल्यासारखं झालं. तो समजुतीच्या सुरात बाबूला म्हणाला, बाबूराव, चोरीचा माल तुम्हाकडे असेल तर मी सांगतो तसं करा. आता जाऊन मोटार बिरुबाच्या देवळामागे टाका जावा. सकाळी मीच वर्दी देऊन पंचनामा करून घेईन आणि रात्री तुमच्यावर पोलिसांची धाड पडलीच तर पुढचं सगळं मी बघून घेतो. तुम्ही काळजी करू नका. असा सरपंचानं बाबूला सल्ला दिला. तेव्हा गुडघावर रेटा देऊन बाबू उठला. बरं, बघतो असं म्हणून वाड्याच्या पायऱ्या उतरला व खाली मान घालून अंधारात निघून गेला. बाबू जाता सरपंचानं आपलं 2 गडी बोलावून घेतलं. त्या गड्यांच्या कानाला लागून हळू आवाजात त्यानं सूचना दिल्या आणि डाव फत्ते झाल्यासारखा गालात हसत झोपायला माझं घरात शिरला. दुसऱ्या दिवशी तांबडं फुटायला सरपंचानं लक्ष्मणाच्या हातावर 3000 रुपये ठेवले. त्याला म्हणाला, लई घासाघीस केली, पण ह्याच्यावर बदना झालाय. काहीच नसल्यापेक्षा बेस झालं असं समजून लक्ष्मणनं बी मुकाट्यानं पैसे खिशात घातलं. दोन्ही बाजूनं भांडणावर पडदा पडला. पुढे भांडण कसं मिटलं ते गावाला पण कळलं नाही. असेच 8-15 दिवस निघून गेले. एक दिवस झांजड पडताना बाबू सरपंचाच्या मळ्यात आला. सरपंचाच्या विहिरीवर मोटार चालू होती. विहिरीतून वर येणारं पाणी 5 फूट उंचीवरनं खाली पडत होतं. त्या पाण्याकडे बघत विहिरीच्या कटड्यावर सरपंचाचा गडी शीळ घालीत आपल्याच तंद्रीत बसला होता. इतक्यात तिथं बाबू आला. काय रे, काय चाललंय? बाबूनं गड्याला विचारलं. काय नाही, उसाला पाणी सोडलंय, गडी म्हणाला. मग बाबू पण विहिरीच्या कटड्यावर त्या गड्या शेजारी बसला. त्याची नजर सहज खाली गेली. त्याला फाउंडेशनवरची मोटार दिसली. त्या मोटारीला बाबूनच दिला तांबड्या वार्निशचा नवा कोरा रंग उठून दिसला. तसा धक्का बसल्यासारखा बाबू गड्याला म्हणाला, ही मोटार कवा आणली रे? 8 दिवस झालं, असं गडी बोलला आणि कटड्यावरून उठून उसाच्या फडात गेला. तसं डोळं विस्पारून बाबूनं पुन्हा एकदा त्या खालच्या मोटारीकडे बघितलं आणि स्वतःशीच म्हणाला, सरपंच बेरकी निघाला, चांगला चोरावर मोर झाला म्हणायचा. असं म्हणून मुस्काटात बसल्यासारखं तोंड करून बाबू उठला आणि आपल्या वाटेला लागला. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.